तर चला मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मावशीची टांग. आज आपण घेतलाय फॉर्च्यूनचं बेसन. इथे आहे आपल्याकडे विकी दादांनी दिलेला मिरचीचा ठेचा, विकी दादांकडनं बनवून घेतलाय. हे आहेत आपल्याकडे ब्रेड, ह्याच्यावर आपण करणार आहोत ब्रेड पकोडे. किती वाजलेत? रात्रीचे वाजलेले आहेत रात्रीचे 12:15. 12:15 वाजता आपण होम अलोन ब्लॉग्स मध्ये बनवत आहोत ब्रेड पकोडे. कारण का? बनवायचा कंटाळा आलाय, जेवण बनवायचाच कंटाळा आलाय. आणि इतका कंटाळा आलेला आहे की वेड्यासारखी भांडी पडली आहे दुपारची. ती कोण कामवाली ते येणार नाही, पण शेवटी आपल्यालाच घासायची. का? तर हा आहे होम अलोन ब्लॉग. तर चालू करूया. मावशीची टांग. कोणाच्या मावशीची मला माहित नाही. इथे आपण घेतलंय बेसन, आणि हे बेसन आलंय, थांबा, हे बेसन आलंय ह्यांच्या कृपेने. दिस इज Blinkit.com. का? तर घराबाहेर निघायचा कंटाळा आलेला आहे. आपण आज बसलोय ऑफिसला दांडी मारून. दांडी मारून काय केलंय? झोप काढली आहे. का? तर भाई खूप कंटाळा आलेला ऑफिसला जायला आज. ऑल्दो उद्या आमची सुट्टी आहे. ती सुट्टी काय कामाची नाही. एका दिवसाची सुट्टी काय कामाची असते? रोटेशनल शिफ्ट करणारी माणसं आम्ही. तर आपण इथे बेसन घेतोय. बेसन मध्ये आपण पटणार आहोत. पट. तर इतकं आपण घेतलंय बेसन. म्हणजे जवळजवळ आपण अर्धा किलोचं पॅकेट मागवलं, त्याच्यातनं आपण हार्डली 1 वाटी, समवेअर अराउंड 1 वाटी घेतलंय. आता झाली पाऊण वाटी. पाऊण वाटी आपण घेतलेलं आहे बेसन. ह्याला आता असं ठेवूया आपण. हे असं ठेवलं, आणि काय पाहिजे आपल्याला? आपल्याला पाहिजे 2 गोष्टी. हळद, पड 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 भेंडी पड. अरे पड ना भेंडी. ही टाकली आपण हळद. त्याच्यावर टाकणार आहे आपण मसाला. हा मसाला आमच्या आई साहेबांनी स्वतः बनवलाय, त्याच्यामुळे हा मसाला तिखटाला तेवढाच कारणीभूत आहे जितका एक काइंड ऑफ नॉन महाराष्ट्रीयन तिखट नाही खाऊ शकत, हा तेवढा तिखट आहे. सो हेच आपलं मेन काम, मेन सामान. दुसरी गोष्ट, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण टाकणार आहे मीठ. हे टाकलं मीठ, आणि ह्याच्यामध्ये आता आपण जास्त काय नाही, पाणी टाकायचंय, ढवळून घ्यायचंय. पाणी कुठे गेलं? पाणी किधर है? हे घेतलं आम्ही एवढंच. जास्त काय ना, लागलं तर घेऊ आपण. दिस इज पाणी. पाणी पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून आपण आता ह्या मिक्सचरला आपण आता असं 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 करून ह्याच्या गाठी मोडायच्यात आपल्याला. ऑल्दो तुम्हाला लोकांना येत असेल, पण शेवटी बॅचलर राहणारी पोरं, आम्हाला दुसरं काही कंटाळा येतो करायला. कारण कितीही आम्ही चमचमीत बनवून खाऊ, शेवटी आम्हालाच भांडी धुवायची असतात. तर हे करतोय आपण इकडे. ह्याच्या गाठी मोडून घेऊया. आणि हा त्रास वाटतोय. किती गाठी मोडायचा ट्राय केला ना, हे होत नाही, साला तुटत नाही ते. तर आपलं हे ढवळून बऱ्यापैकी झालेलं आहे. आता जास्त वाकडं करून दाखवलं तर पडेल. ह्याच्याबरोबर आपण जो घेतलेला विकी दादांनी दिलेला हा मिरची आणि लसणाचा ठेचा, ह्याला आपण ब्रेडमध्ये असं स्प्रेड केलंय.
पुदिन्याच्या चटणीसारखं. जास्त लावून खायचं नाही, दुसऱ्या दिवशी अंगारे होतील आणि पोट खराब होईल. त्याच्यामुळे जेवढं जमतंय तेवढंच तिखट खायचं, कळलं का? तर हे असं आपण पे करून याला आपण मॅक्स एकाचे 2 भाग करू. मी दुसरा पण लावून दाखवतो पाहिजे तर, तुम्हाला लावता येत असेल, त्याच्यामुळे तुमचं तुम्ही करा. तर अशा रीतीने आपण हे जे ब्रेड स्लायसेस आहे त्याच्या आतमध्ये आपण आता कसं दाखवू, दिसतंय? हां, इथे आपण ठेचा पण भरलेला आहे याच्यात आणि घेतलं आपण नाही पोळपटला नाही, ह्याला काय होतं, हां चॉपिंग बोर्ड घेतलाय. ह्याला आपण आता एकाचे 2 करणार आपण. हे पण करून नंतर भेटूया. सो अशा रीतीने हे असा होता ब्रेड. ह्याचे आपण केलेले आहेत 2 भाग. तर काय आता डवळायचं, बेसनमध्ये बुडवायचं आणि तळायचं. त्यात काय, ह्याला असं धरायचा, ह्याला असा 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 कसा वेगळं ह्याला असा धरला, ह्याला आपण धरायचा आणि ह्याला आपण सोडायचा तेलात. तळून घेतोय. तळून घेता मी एक चुकी केली. आपल्याकडे स्पून आहे ना, स्पून आहे, ह्याच्याने आपण पलटवूया ह्याला आणि ह्याला आपण ना हलका फ्राय करून घेऊया. ह्याला हलका आपण फ्राय करून घ्यायचा. फ्राय करून घेतल्यानंतर ह्याला एन्जॉय करा, ज्याच्यावर पण तुम्हाला करायचं आहे. आता माझ्याकडे तरी काय ऑप्शन नाही, कारण ठेचा मी टाकला आहे. ठेचा ऑलरेडी स्वतः इतका तिखट आहे की दुसरं काय घ्यायची गरज लागणारच नाही. तर ह्याला आपण मस्त फ्राय होऊ देऊया. आणि मला पाहिजे होतं की हा साला चिपकला नाही. ठीक आहे, चालेल. हे सगळं झाल्यानंतर, सगळी कृती झाल्यानंतर जी डिश निघेल त्याला बोलतात ब्रेड पकोडा. तो आपण एन्जॉय करूया. भेटूया सगळं झाल्यानंतर, कारण आपल्याकडे अजून 3 पडले आहेत. चला. सो एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर अशा प्रकारे आपले हे ठेचेवाले ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत. ठेचेवाले ब्रेड पकोडे तर झाले. आता खायचं कशाबरोबर, तर ते मी माझ्या हिशोबाने खाईन. एकदम हे झाले आपले ठेचेवाले ब्रेड पकोडे. हे आम्ही आता मनसोक्त रात्रीचे वाजलेले आहेत 12:30. हे आम्ही खाऊ 1 वाजेपर्यंत. रमत गमत नेटफ्लिक्स अँड चिल. चला, येतलंय, ठेवतंय आता. रात्रीचे जास्तच वाजले, भूक लागली, काहीतरी खाऊन झोपतंय. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.